लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला। या निवडणुकीत कोणत्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाहीये, पण एनडीएला 290 जागा मिळाल्या। दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या। देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा आवश्यक आहेत। एनडीएकडे सध्या बहुमत आहे, पण भाजपकडे बहुमत नाही। या उलट आता एनडीएत लहान पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली दिसते। इंडिया आघाडीत कधी एकेकाळी राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या एनडीए सोबतच आहेत। पण इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले तर ते इंडिया आघाडीकडे येऊ शकतात। याशिवाय चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी हा पक्ष देखील इंडिया आघाडीत सहभागी झाला तर देशात मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मला ब्रेक लागू शकतो। एकीकडे एनडीएकडून सरकार स्थापनेचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या गोटात जोरदार खलबतं सुरू आहेत। इंडिया आघाडीची आज बैठक बोलवण्यात आली होती। दिल्लीत ही बैठक पार पडते। या बैठकीत उद्धव ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत हे दिल्ली बैठकीला गेलेत, पण इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना बैठकीला हजर राहण्याची विनंती केली। विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी बैठक थांबवली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ही बैठक पार पडेल आणि या बैठकीत नेमके काय खल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।